नमस्कार. काल माझी मैत्रीण मी आजारी असल्यामुळं मला भेटायला आली होती. मग अशाच गप्पा-टप्पा निघाल्या. त्यात मैत्रिणीनं मला एक अशी घटना सांगितली, की मलाही धक्का बसला. कारण नात्याचा खून होतोय जागोजागी. हे खरोखरच अतिशय वाईट आहे. ती म्हणाली, की जालन्यात घडलेली घटना आहे आणि एक चांगला परिवार, सासा-सुना होत्या. सून सतत 24 तास मोबाईलवर काम करताना सुद्धा ती एका कानाला आणि खांद्याच्या मध्ये मोबाईल धरून बोलायची. म्हणजे स्वयंपाक करताना सुद्धा, चपात्या लाटताना सुद्धा तिच्या बोलणं चालूच असायचं कंटिन्यू. मग कुठल्याही सुनेला असं करताना बघून सासू म्हणेलच. तसं ती सासू बोलली, की "बेटा तू काम करताना नको बोलत जाऊ इतकं कंटिन्यू. पूर्ण काम आवर सगळं. आवरून झाल्यानंतर तू निवांत बसून गप्पा मार, ज्याच्याशी मारायचे त्यांच्याशी. असं नको सतत आणि हे तुझं सारखं बोलणं काही योग्य नाही. तू कामावर लक्ष देत नाहीस, कामावर काम मन लावून करत नाहीस." असं बोलल्याबरोबर सुनेला एवढा राग आला, की ती पटकन जाऊन तिने सासूला इतकं मारलं, की ऑन दी स्पॉट सासू गेली. बघा, विचार करा. म्हणजे काय सासूचं चुकलं होतं सांगा? हे तर खरं म्हणजे तिची आई पण बोलली असती हे. मग तिने काय आईलाही मारून टाकलं असतं का? माहिती नाही, मारले असतं. सांगता येत नाही आजकालच्या मुलींचं. मग पोलीस स्टेशन झालं, कोर्ट कचेऱ्या. तिला जेव्हा कोर्टात उभं करून विचारलं, की हे कसं काय घडलं? तेव्हा ती त्याचं उत्तर देऊ शकली नाही आणि तिला कोर्टातून किंवा पोलीस स्टेशनमध्ये कुणीही सपोर्ट करायला आलं नाही. तिचे आई-वडील आले नाहीत. ज्याच्याशी ती 24 तास फोनवर बोलत होती, ती व्यक्ती पण समोर आली नाही. म्हणजे विचार करा, तुम्ही कसं वागता, काय नाही किंवा हल्लीच्या मुला-मुलींना हे कळत नाही, की घरात मोठी माणसं जे सांगतात ते योग्य आहे. समजून घ्यायला पाहिजे किंवा ते बोलतात, त्यावर थोडासा सुनेने विचार केला असता, खरंच आपली सासू जे सांगते ते योग्य आहे का? किंवा स्वतःवर थोडा संयम ठेवला असता, तर ही घटना घडली नसती. ही काही एक जालन्याचीच नाही, तर हे समाजात सतत काहीतरी होतंय ज्याच्यावर खूप भीती वाटायला लागते नात्याबद्दलची आणि विश्वास उडून जातो. तुम्ही विचार करा, की मोठी माणसं तुम्हाला चुकीचं तर काही सांगणार नाहीत ना. ऐकून घ्या, विचार करा, शांतपणे त्याच्यावर ठरवा, की हे चूक आहे का बरोबर आहे. एकदम संयम सोडून समोरच्याचा अपमान करणं, बोलणं किंवा डायरेक्ट मारहाण करणं, हे किती चुकीचं आहे. वयाचा विचार न करता तिने निदान सासूच्या वयाचा तरी विचार करायला पाहिजे होता. म्हणजे हल्लीच्या मुली इतक्या आक्रमक झालेल्या आहेत, की त्यांना स्वतःच्या ह्याच्यावर संयम नाही, कंट्रोल नाही आहे. थोडंसं काही मनाविरुद्ध झालं, की आउट ऑफ कंट्रोल. म्हणजे त्या कुठं जाऊन काय करतील काहीच सांगता येत नाही. कधी नवऱ्याला मारतील, कधी सासूला मारतील, कधी स्वतःच्या लेकरांनाही मारतील. म्हणजे तुम्ही विचार करा, हे कितपत योग्य आहे. मग यावर प्रत्येकाने थोडंसं विचार करून वागायला पाहिजे, तर परिवार पुढे चालतील. इतका तुम्ही स्वतःवर कसं काय तुम्ही विचार करत नाही, की आपण वागतो ते कितपत बरोबर आहे, कितपत चूक आहे किंवा आपल्या घरातली मोठी माणसं जे सांगतात ते चूक आहे का? विचार करा, चर्चा करा, बसून सांगा तुम्ही मोठ्या माणसांना सुद्धा, की हे असं नाही, असं आहे, अशामुळं मी असं करते. पण तुम्ही कुणी जर तुम्हाला काही सांगितलं, तर तुम्ही विरोध का करता? चुकीचं का समजता? समोरची माणसं मोठी चूक आहेत, मीच खूप शहाणी आहे, मीच खूप हुशार आहे, असं कुठल्याही मुलाने किंवा मुलीने समजू नये. कारण त्यांचा इतक्या वर्षाचा अनुभव असतो. बघा, आता बऱ्याच ठिकाणी असं आहे, की ते मुली आई-वडिलांचंही ऐकत नाहीत. अजिबात नाही. त्यामुळं आई-वडील तरी काय करणार? आपण दोष कुणाला द्यायचा? आपण म्हणतो, की तिच्या मायबापांनी शिकवलं नाही का? अहो, ते खूप प्रयत्न करून शिकवतात. पण ह्या हल्लीची स्वतःच इतक्या शहाण्या झालेल्या आहेत,
की त्या कुणाचंच ऐकायला तयार नाही. त्या नवऱ्याचं ऐकत नाही, मग सासू फार धुरचीच आहे. तर याच्यावरून सर्वांनी एक बोध घ्यायला पाहिजे की ठीक आहे, कुणी तुम्हाला सांगत असेल की बेटा असं करू नको तसं, तर तुम्ही ऐका किंवा न ऐका, पण समोरच्याचं थोडंसं बोलून समाधान करा आणि तुम्ही स्वतः चांगले वागा, आक्रमक होऊ नका, विचार करून शांतपणे वागा आणि सर्वांना सुखात ठेवा.